नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर बघा आर्नवला घेऊन आम्ही सिद्धार्थ गार्डन उद्यानमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही राहतोय, पण सिद्धार्थ उद्यानमध्ये गार्डनमध्ये आम्ही फिरण्यासाठी आलेलो होतो. तर खूप अशी मज्जा केली आणि शेजारीच तिथं ट्रेनचं होतं. तर आर्नव चालू होतं, मम्मी मला ट्रेन खेळायची म्हणून. मग आम्ही त्याला ट्रेनची तिथं घेऊन गेलो आणि त्याला ट्रेनमध्ये बसवलं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. खूप एन्जॉय केला आम्ही तिथे पण. खूप मजा आली, कारण की आजूबाजूने पूर्ण असं गार्डन वगैरे होतं आणि एकदमच म्हणजे खरंच खूप मजा आली. खूप दिवसानंतर फिरायला गेलो होतो आम्ही तिथे. आणि अर्णव तो शॉकिंग झाला. तर बघा अर्णवचा चेहरा कसा दिसतोय. अर्णव नुसता बघत होता की काय बाबा काय नाही. आणि याचे पप्पा पण खूप खुश झाले होते, कारण की खूप दिवस झाले आम्ही कुठं फिरायला गेलो नव्हतो, काही नव्हतो. आणि मग अचानक त्याचे पप्पा मला म्हणाले की चल रविवारी आपण जाऊया तर कुठं फिरायला. मग आम्ही गेलो होतो. तेव्हा अर्णव तरी किती 3 वर्षाचा असतानाचा व्हिडिओ आहे हा. तर तेव्हाचा मी सेव्ह करून ठेवलेला होता तो. तर मग मी हा व्हिडिओ आज टाकते. तर ते आठवणी कसं असतं ना, जुन्या आठवणी ताज्या होत्या. तर बघा, तर हे पूर्ण जंगल सिद्धार्थ गार्डनमध्ये खूप मोठं गार्डन आहे. तुम्हाला जर या वाटलं तर नक्कीच तुम्ही या गार्डनला भेट द्या. खूप सुंदर असं गार्डन आहे सिद्धार्थ उद्यान. आणि आणि खूप मोठं असं उद्यान आहे. इथे सर्व म्हणजे प्राणी वगैरे पूर्ण हत्ती, वाघ, सिंह जे काही प्राणी ते सुद्धा आहेत. सापांचे वेगवेगळे प्रकार आहेत. मी तुम्हाला सांगते, कासव आहेत. सगळे बारीक बारीक जे आहेत प्राणी म्हणा, पक्षी म्हणा, सगळं आहे इथं बघण्यासारखं. खूप सुंदर असं गार्डन आहे. आणि खरंच इतकं मजा आली, खूप खूप मजा केली आम्ही तिथे. आणि मग त्याच्यानंतर अर्णव खेळत होता. बघा अर्णव कसा खेळत होता बॉल बघून. त्याला बॉल खूप आवडतो, तर त्याला आम्ही 10 रुपयाचा बॉल घेतला होता आणि तो खेळत होता. पण मग त्याच्यासोबत खूप सारे मुलं पण होते, 2-3, पण ते काही याच्यामध्ये ॲड झाले नाही. तर त्याच्यासोबत अर्णव खेळत होता. आणि मग काय मग नंतर इथे शेजारी जे मुलं होते 2-3, तर तिकडं बॉल चालला होता. तर ते मुलं तो बॉल घेण्यासाठी येत होते, तेव्हा अर्णव मग ओरडायला लागला होता. तो पण व्हिडिओ यामध्ये टाकायचं विसरले मी. पण बाकी माझा अर्णव बघा कसा खेळत आहे. बाजूने तिकडून गाड्या जात आहे वगैरे आहे. हा साईडचा मुलगा पण बॉल खेळतोय. अर्णव स्वतःचा बॉल सोडून दुसऱ्यांच्या बॉलकडे पळतोय, तुम्ही बघत असाल. आणि खरंच खूप एन्जॉय केला आम्ही गार्डनमध्ये. सोबत आम्ही खाण्यासाठी म्हणजे काहीच नव्हतं नेलं, अचानकच आमचा प्लॅन ठरला आणि मग आम्ही गेलो. अर्णव बघा कसं खेळतोय, कसा बॉल हिसकून घेतोय. मग तो नंतर मला सांगायला आला, मम्मी बॉल दे म्हणून. मग त्याच्यानंतर मी त्याला म्हटलं बॉल दे. मग त्या बाळाने बॉल दिला. तर बघा दुसऱ्यांचा बॉल आला तर अर्णव लगेच पळत होता त्याच्या मागे बॉल घेण्यासाठी. तर नक्कीच तुम्ही पण या गार्डनला भेट द्या. खूप सुंदर असं गार्डन आहे सिद्धार्थ गार्डन. आणि पाहण्यासारखं पण आहे. म्हणजे तिथं गौतम बुद्धाची खूप मोठी मूर्ती पण आहे. ती मूर्तीचं फोटो काढलेले आहे, पण मी व्हिडिओमध्ये टाकलेच नाही, लक्षातच नाही राहिले टाकायचं. मी नेक्स्ट टाईम नक्कीच टाकल आणि ती मूर्तीसुद्धा तुम्हाला दाखवन. तर बघा खूपच म्हणजे अप्रतिम असं गार्डन आहे. खूप खूप सुंदर. तिथलं वातावरण एवढं हिरवंगार निसर्गरम्य आहे. आणि असं एकदम करमतं. म्हणजे एखाद्यावेळेस आपण सुट्टीच्या दिवशी जातो ना कुठं खेळण्यासाठी, फिरण्यासाठी मुलांना घेऊन, तर त्यासाठी खूप सुंदर गार्डन आहे. मस्त एन्जॉय करायचा, डब्बा वगैरे घेऊन जायचं मस्त. आणि मस्त पार्टी वगैरे करायची मस्त. म्हणजे तुम्ही डब्यामध्ये काही घेऊन जाऊ शकता, जेवण, पाण्याचे बॉटल वगैरे, नाश्ता वगैरे जे काही तुम्हाला वाटेल ते घेऊन जाऊ शकता तुम्ही सोबत. म्हणजे खरंच ना बघा ना. आणि आम्ही काहीच नव्हतं नेलं सोबत. मग काय, मग याचे पप्पा गेले होते. याचे पप्पानी आणलं बाहेरून वडापाव वगैरे आणलेले होते. मग ते वडापाव तेच आम्ही खाल्लं. आणि मग मस्त आम्ही दोघं बसलेलो होतो साईडनं. मी अर्णवचा व्हिडिओ काढत होते आणि अर्णव मस्त बॉलसोबत खेळत होता, तुम्ही बघू शकता. मग त्याच्यानंतर अर्णव वरतून खाली येऊ लागला, पळू लागला, परत वरती जाऊ लागला, परत खाली येऊ लागला. खूप 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 त्यांनी पण एन्जॉय केला. पण मग नंतर त्याचे पाय खूप दुखले होते संध्याकाळी. येतं तो त्यांनी खूप म्हणजे मजा केली. पण नंतर त्याचे पाय खूप दुखले होते. मग खूप परेशान झालो होतो आम्ही. मग दुसऱ्या दिवशी त्याला आम्ही दवाखान्यात पण नेलं होतं. तर तुम्ही गार्डन बघू शकता, खूप सुंदर आहे. आणि अर्णव बघा कसं पळू लागला. खूप छोटा होता तो, 3 वर्षाचा होता फक्त. बघा कसं पळू लागलाय, मस्त शूज वगैरे घातलेले आणि बॉल घेऊन पळत होता. त्याला वाटतं कोणी माझा बॉल घेतं की काय, म्हणून अर्णव पळत होता. आणि आता तो मग मी त्याला आवाज द्यायला लागले इकडे म्हणून. मग त्याच्यानंतर मग आम्ही परत निघलो. मग
त्याच्यानंतर आम्ही निघलो आणि मग गेलो मग नंतर मग आम्ही परत काय केलं, जे काय साईडचा एरिया होता तर तो बघत होतो. अर्णवला घेतलं त्याच्या पप्पानी आणि मग मस्त हिंडू लागले ते पण. आणि मग परत आम्ही दुसऱ्या दिवशी पण आम्ही नवीन ठिकाणी गेलो होतो, त्याचे पण व्हिडिओ मी टाकलेले आहे, तर तुम्ही बघू शकता ते. मग त्याच्यानंतर आम्ही परत गार्डनमधून बाहेर निघत होतो, तेव्हा परत खूप मजा आली. अर्णव परत बॉलकडे पळू लागला. त्याचे कपडे चेंज दुसऱ्या दिवशीचाही त्याचे आम्ही कपडे चेंज करून जे त्याचे कालचा जो ड्रेस होता तोच त्याला घातलेला होता, कारण की त्याचं दुखत होतं आणि त्याचं म्हणणं होतं गार्डनमध्ये चला. तर म्हणून आम्ही त्याचे व्हिडिओ मी टाकलेले. तर आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा अर्णवचा हा व्हिडिओ आहे खूप. आणि संध्याकाळी मग आम्ही तिथून आल्याच्या नंतर परत मग आम्ही काय केलं, अर्णवचे पाय दुखत होते. येता मग आम्ही जत्रा होती, शेंद्रामध्ये जत्रा आहे बघा, तर मग तिथे आम्ही व्हिडिओ काढत होतो अर्णव त्या बॉलवर खेळत होता, पळत होता आणि मग आम्ही त्याचे ते पण व्हिडिओ काढलेले. बघा कसा खेळत होता अर्णव. खूपच एन्जॉय करतो तो आणि अजून पण एन्जॉय करतो. तुम्ही त्याचे व्हिडिओ बघतच असाल तर नक्कीच तुम्हाला दिसत असेल की तो खूपच शरारतीत आहे आणि जिद्दी पण आहे आणि खूपच मस्ती करतो तो. शाळेत पण जसा धिंगाणा वगैरे चालू असतो त्याचा. आणि याच्यामध्ये तो आता खेळत होता. तर याचं काय 30 रुपये तिकीट होतं, 30 रुपये दिले होते आम्ही त्या बैला आणि हा खेळत होता मस्त त्या बाहुल्यावर. त्याला जमतच नव्हतं वरती कसं जायचं, त्याला तेच कळत नव्हतं. तर तो त्या दीदीसारखं करायला बघत होता पण त्याला जमतच नव्हतं ते. तर बघा कसा खेळत होतो हे, कसं आहे बघा. खूपच क्यूट होता माझा अर्णव लहानपणी. आहे काळा सावळा पण खूपच गुणी आहे. आणि अजून पण खूपच कला आहे त्याच्या अंगी. काहीही गाणं म्हणतो, काहीही वाजवतो, पण काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यात खूपच असं म्हणजे त्याचं माइंड खरंच खूपच असं चंचल आहे, असं म्हणताना खूप चंचल बुद्धी त्याची. आणि बघा तुम्हाला दिसतच असेल कसं खेळत होता माझा अर्णव. तर बाय. तर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये, दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.